मी स्टेजवरती आमंत्रित करतोय आमची कन्या कुमारी प्रियंकाताई अंकुशराव पाटील यांना। येऊ जावा, आपल्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे। नमस्कार, मी प्रियंका अंकुशराव पाटील। मग आमच्याकडे पण तुम्ही त्या नटीला घास भरवत होता तो फोटो आहे, तिनं तो व्हायरल केला तर हो की नाही ग पियू? मग हे तुम्ही तिला जाऊन सांगा ना, मला सांगून काय फायदा? कसं सांगणार? घरी जाऊन सांगा। इथं या कॉकटेलच्या घरात मी ते कामाला आहेत। वेड्या, अरे इथं कॉकटेलच्या घरचे कामवाले नाही, त्याची पोरगी। येऊ मंडळी, आमच्या पियूताई जास्त समाजापुढे आलेले नाहीत, पण म्हणून त्यांनी आपलं सामाजिक भान विसरलेलं नाही। अहो, याच माणुसकीच्या भावनेतून त्यांनी एका वृद्ध दाम्पत्याची मदत केली। आमच्या विरोधकांनी त्यांच्या बॅनरला शेण फासण्याचा प्रयत्न केला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना अजिबात भीक घातली नाही। मंडळी, आजवर आम्ही 100% समाजकारण केलं आणि त्यातनं राजकारणाकडे वळलो, आणि आता आमची पुढची पिढी बी त्याच वाटेवरती आहे। आमची पुढची पिढी आमचा हा वारसा पुढे नेते याचा आम्हाला आनंद वाटतोय, आणि म्हणूनच राजकारणामध्ये आता आमचा पुढचा वारसदार कोण असेल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे। आणि आमचा पुढचा राजकीय वारसदार हा आहे आमची कन्या कुमारी प्रियंका अंकुशराव पाटील। आजवर त्या समाजकारणात होत्याच, पण आता आपल्या जनकल्याण पक्षाच्या वतीनं व आदरणीय रामराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं त्यांना जिल्हा महिला आघाडी सांभाळण्याची जबाबदारी मिळते। हे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर जाहीर करतो। मी आदरणीय रामराव चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पियूताईंचा सत्कार करावा।
वा रे माझ्या वाघा, झालं का काम? हे बघ, इथनं पुढे एका महिन्यासाठी गायब हो आता. तिथं कुणाला बी दिसू नको, मला बी फोन करू नको. तुझी रक्कम तुला मिळेल. काकी, वीरूला अजून मी काय पण केलं नाही. काय? तुला सांगितलं होतं ना काम झाल्याशिवाय मला फोन करायचा नाही म्हणून. काकी, मी काम करणारच होतो. अरे मग घोडं कुठं अडलंय तुझं? कुठं आहेस तू? अंकुशराव पाटलाच्या पुरीच्या सभेला मी आलो. नवनाथ, मी तुला माझा विश्वासाचा माणूस म्हणून ह्या कामगिरीवर पाठवलं होतं. तू तर फुटीर निघालास. अहो काकी, मी इथं वीरूच्या पाठीमागे आलोय. वीरू पण इथं सभेला झालाय. काय? वीरू तिथं पोहोचलाय? काकी, इथं कुणी कोणाला गोळी जर घातली तर काहीच करणार नाही. तुम्ही फक्त आदेश द्या, इथंच खलास करतो त्याला. नाही नको. त्याच्या सभेत मारलं तर अंकुशराववर आळ यायचा नाही. अशी कामं कुणी स्वतःच्या कार्यक्रमात पक्षाच्या माणसामोर करत नाहीत. त्यामुळे प्रकरण आपल्यावरच उलटल. तू निघ तिथनं आत्ताच्या आत्ता. काकी पण निघ म्हणलं ना तुला, निघ. मी एवढं बोलून सुद्धा वीरू सभेला गेलाच कसा? सुनंदे, काय झालं कांचन? काय झालं? तुम्हा दोघा मायलेकांचं कारस्थान माझ्या लक्षात येत आहे. तुझा तो दिवटा एवढं रामायण घडून सुद्धा त्या अंकुशरावाच्या पुरीच्या सभेला जाऊन बसलाय. म्हणजे काकी, तुम्ही म्हणत होता तसं खरंच राजवीर भैया अंकुशरावाच्या गटात सामील झालेत का काय? नाहीतर कशाला जाईल तो शान खायला तिकडं? माझी तर आता खात्रीच झाल्या. तुम्ही दोघं मायलेक त्या अंकुशराव बरोबर माझ्या विरोधात कारस्थानं करताय आणि मी हे यशस्वी होऊ देणार नाही. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. वहिनी, वहिनी, वीरू नाही त्या काठी. मी सगळीकडे हुडकलं, त्याच्या दोस्ताकडे पण बघितलं, पण वीरू कुठंच गाव नाही. कसा गावल? तो जाऊन बसलाय अंकुशरावाच्या पुरीच्या सभेला. लाजा विकून खाल्ल्यात दोघांनी. दादासाहेबांची पुण्याई म्हणून आसरा दिला, अन्न खायला दिलं आणि त्या अन्नातच मीठ कालवलं ह्या दोघांनी. ते काही नाही, आता पाणी डोक्यावरनच चाललंय. ह्यांच्यावर आता घाणाच फिरवते मी. 2 दिवसाची तुम्हाला मुदत दिली होती ना, तुमची लायकी पण नाही तेवढी राहायची. आत्ताच्या आत्ता बॅगा भरायच्या आणि निघायचं इथनं. परत मला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. अब एवढं समजून बी त्यानं त्या सभेत कशाला जायचं? भाऊ, काय झालं या पोराला? अव या राजकारणानं त्याच्या आयुष्याची माती होऊ नये म्हणजे झालं. वहिनी, तुम्ही नका जीवाला घोर लावून घेऊ. नक्कीच काहीतरी गडबड झालेली असतात. नाहीतर आपला वीरू तुम्हाला मान खाली घालावं लागेल असं अजाबात वागणार नाही. तुम्ही नका बरं टेन्शन घेऊ. मी हुडकून काढतो त्याला. आलोच मी. अरे वीरा ऐक ना लाका. अरे शांत हो वीरा, अरे शांत तो. अरे ऐक तरी आहे वीरू. अरे वीरू, अरे तू शांत हो लाका. अरे वीरा, वीरा शांत हो लाका. अरे तू टेन्शन नको घेऊ लाका. ऐक, अरे कॉकटेलची पोरगी, तिच्याकडनं काय अपेक्षा करणार वेगळी? त्यांचं अख्खं आयुष्य गेलं लोकांना फसवण्यात. तू लोकांना लोड घेऊ. एक तर मला लय भ्या वाटतं तुझ्या रागाचं. अरे चावी दे. अरे ऐक माझं, तू चिडू नका लागा रागात. अरे तुला राग येत नाही आणि राग आला तर काय होईल करशील सांगत येत ना. ऐक बरं, थांब मी पण येतो तुझ्या बरोबर. वीरे शांत हो, तू नको टेन्शन घेऊ. आई मी पण येतो. खाली उतर. वीरे ऐक. अरे खाली उतार ना. अरे ऐक ना वीरू, वीरू. अरे वीरू ऐक. हे नाग्या, अरे वीरू भाई एवढा का भडकलाय? काय झालं त्याला? त्याला आवड नाही का? आम्ही तर राडा करायला आले ते. अरे तुम्ही जो राडा घालणार होता त्याच्या परीस मोठा राडा होऊन बसला इथं. अरे लगा, आम्ही नाही वीरू बाहेर असं टेन्शन मध्ये बघू शकत. हे नाही, चला आपण जाऊन विचारूया त्याला काय झालं ते. ए थांबा, कोणी नका जाऊ तिकडं. एकटं राहू दे त्याला थोड्या वेळ. मी ओळखतो माझ्या भावाला. तो जर शांत नाही झाला त्या अंकुशरावाची अख्खी पिढी जागेवर संपवतो. ते बघा आले अंकुशराव आणि पियुताई, प्रियंकाताई. आजच्या सभेत फार उत्तम बोललात तुम्ही. अहो असं कुठेही वाटलं नाही की तुम्ही नवखे आहात म्हणून. आणि अंकुशराव,
अहो मुलीकडे जरा विशेष लक्ष द्या. अहो उद्याचं त्या उगवतं नेतृत्व आहे. चव्हाण साहेब, अहो इथनं मोर आमचं पियूकड लक्ष असणारच आहे. बघू आता राजकारणाला कशी दिशा देतात ते. अहो नुसत्या नजरेनं पारख होते आम्हाला. तुमची कन्या म्हणजे 52 कशी सोनं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं भविष्य आहे. हो, आणि पियुताईच्या समाजकार्यामुळे एक चांगली प्रतिमा तयार होईल पक्षाची. प्रियंका ताईंमुळे आमच्यासारख्या युवतींना एक नेतृत्व मिळाले. पियुताई, एक सेल्फी. अंकुशराव या. अंकुशराव, आज आम्ही तुमच्यावर जाम खुश आहोत. अहो आज काय बाजी मारली तुम्ही. म्हणे विरोधकांच्या 4 मुंड्या चित केल्यात. अहो चव्हाण साहेब, तुमच्यासारखा पक्षातला ज्येष्ठ नेता जर आमच्या पाठीशी असेल तर असे कितीतरी विरोधक आम्ही 4 मुंड्या चित करू. सो सॅड जगदीशजी. मला तुमचं खूप वाईट वाटतंय हो. यांनी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं. एक तर सकाळपासून केवढे राबताय तुम्ही, पण कुणाला त्याची कदरच नाही. सगळे नुसतं पिऊचंच कौतुक करताय. खरं तर तुम्ही मोठे आहात, पहिला मान तुमचा. पण तुम्हाला डावलून पिऊला वारसदार केलं त्यांनी. So sad. But don't worry. I know it must be hurting inside. मी आहे तुमच्या सोबत. काकी, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतंय. अंकुशरावची सभा उधळायला पोरं पाठवली होती. त्यांनी सभेत गोंधळ घातलाय का घोळ घातलाय काय कळना झालं. मम्मी, तुम्हाला पाठवायला पाहिजे होतं, म्हणजे आता सगळं कळालं असतं. नाही, कशाला? तुम्ही कशाला जाताय घराच्या बाहेर? तुम्ही घरातच थांबा. हा, तुम्हाला सगळं आयतं मिळावं म्हणून तुमच्या घरातल्यांनी सोय केल्या की नाही? नमस्कार काकी, नमस्कार. ये खबऱ्या, काय बातमी आणलीस? अहो काकी, खबऱ्या काय खबऱ्या? गावात तरी इज्जत देत जावा की. अहो कधी तुम्ही विचारलं का? थांबा पत्रकार, आज मटणाचा बेत आहे, रस्तान भाकरी हाणून जावा म्हणून. ए, काय सांगायला आलायस ते सांग. उगाच पुढचं रान हाकू नकोस. बोल, काय खबर आणलीस? काकी, या टायमिंगला बार तुमचा पुसता गेला बर. म्हणजे काकी, तुम्ही अंकुशरावची सभा उधळायचं प्लॅनिंग करून बी त्यांचा कार्यक्रम सुरळीत आणि दणक्यात पार पाडला तर. काय बोलतोयस तू? त्याची सभा आम्ही कशाला उधळू? आता कसं आहे काकी माहितीये का, बहिर सासण्याचं डोळं आहेत माझं. सभा उधळून तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे. अहो तुमच्या पोरांनी सभा उधळायचं प्रॉपर प्लॅनिंग केली होती. अंडी, टॅमॅटो, चपला फेकून मारणार तेवढाच विरूबाई मध्ये घुसला ना. आणि तुमचं सगळं प्लॅनिंग फीस काटलं. वीरू, आता तर माझी खात्रीच झाली. तो अंकुशरावला जाऊन मिळालाय. येऊ दे घरी, खानाच फिरवते. काय बी म्हणा काकी, कार्यक्रम एकदम जोरदार झाला. अंकुशरावच्या पुरीची राजकारणात दमदार एंट्री झाली बघा. अहो काय तो तामजाम, काय ती मॅनेजमेंट. काकी, आता तुमच्यासाठी राजकारण एवढं सोपं राहिलं नाही बरं का. झालं ना सांगून. या आता.
काकी सांगून झाल्यावर आता मोकळ्या हाताने जाणं बरोबर दिसतंय का? मग काय कोंबडं कापू? नाही म्हणजे कापल्यावर बोलते की. या आता. मम्मी हो, शेवटी त्या अंकुशरावानं त्याच्या पुरीला राजकारणात आणलं. नाही ना, ते कसं आणतात? ते तर त्यांच्या पोराला आणणार. एवढे दिवस मी सांगत होते तर माझं ऐकलं नाही. मलाच काही कळत नाही ना राजकारणातलं. ए, चुकून एखादा दगड बरोबर लागला म्हणून एवढं बोलायची गरज नाही. ठीक आहे, नाही बोलत. पण आता आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे. त्या अंकुशरावानं त्यांच्या पोरीला आणले राजकारणात. तुम्ही बी तुमच्या पोराला आणलं पाहिजे. हीच योग्य वेळ आहे. पुढं काय करायचं हे माझ्या डोक्यात फिट आहे. पण तो विरू आहे ना, काट्यावानी आडवा येतोय माझ्या रस्त्यात. त्याला तर मी आता सोडतच नसते. येऊ दे समोर, खानास फिरवते. कांचन, अगं लोक तुला काय बी सांगतात आणि तू लगेच विश्वास ठेवतीस वय. अगं हिरोला येऊ दे, त्याला विचार तरी. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. तो विरू अंकुशराववर मिळून माझ्या विरोधात डाव रचतोय. माझ्या घरात राहतोय, माझंच खातोय आणि माझ्यावरच उलटलाय तुमचा विरू. आता त्यांनी या घरात राहायचं नाही म्हणजे नाही. आता त्याला माझ्या चपलीजवळ सुद्धा जागा नाही. येऊ दे नुसता समोर तो, मग बघतेस त्याला. मग तो हाय आणि मी हाय. अंकुशराव, लई झाला. इतक्या दिवस आम्ही गप बसून होतो, पण आता नाही. मोठ्या पोराला डावलून तुम्ही आमच्या बारक्या बहिणीला राजकारणात मोर केलं. काय गरज होती याची? आम्ही लहानपणापासून बघत आलो. आम्ही कधी काय मागितलं ना, आम्हाला कधीच नाही दिलं. सगळं पिऊला दिलं. मी सगळं खपवून घेतलं आणि आज तर राजकारणातलं पद बी तुम्ही तिलाच दिलं. का? तर आम्ही असे आहोत म्हणून. आहोत आम्ही असे. आमची काय चूक आहे ना? तुम्ही जन्म दिला ना आम्हाला. अंकुशराव पाटील, तुम्ही आम्हाला डावलून लई मोठी चूक केली. तुम्हाला ही लई मागात पडणार आहे. नाही एक दिवस तुम्हीच आमच्या मागे लागला की राजकारणात या म्हणून, तर नावाचा जगदीशराव पाटील नाही. आमची हाईट छोटी पण फाईट लई मोठी. लांब राहायचो त्याच्यापासून. दोस्त आहे मी त्याची. विराला का तुझा राग शांत होणार आहे का? अरे मला माहिती आहे तुला एकटं राहायचं होतं, पण मी तुला असं एकटं नाही सोडू शकत का? दोस्त आहेस तू माझा. या शब्दावरच आता विश्वास उडलाय माझा. आता मॅडम ना, अरे त्या कॉकटेलच्या पुढे लय मोठा जागा दिला ना ग मला. अरे मी दोस्त समजलो होतं तिला. दोस्त दोस्त म्हणत तिने राजकारणाचा चांगलाच बंदोबस्त केला. या विरूला एखादी पोरगी जरी सोडून गेली असती ना, तरी एवढा त्रास झाला नसता. हिने दोस्तीत राजकारणाची कुस्ती खेळल्या नाग्या. विश्वास मोडलाय माझा. खोटं बोललाय माझ्याशी. हे विरू आहे ना सगळं सहन करेल, पण खोटं नाही. का शांतो, तू नको चिडू नका. अरे ऐक, मला एक तर तुझ्या रागाचं लय भ्या वाटतंय. विनाकारण रागात काहीतरी बोलतं चलतं करायचं असं वाटतंय ना नाग्या, की आत्ताच्या आत्ताच्या कॉकटेलच्या घरात जाऊन त्याच्या पुरीला विचारावं, तू का असं वागलीस माझ्याशी, का खोटं बोललेस. पण नाही नाग्या, आता जो विरू ना इथून पुढे तिचं तोंड बी बघणार नाही. तिच्या खोटेपणाचा वार ना लय आरपार गेलाय नाग्या. ही जखम आता भरून निघणार नाही. आता फक्त